सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमचा आनंदामध्ये जाईल. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणाऱ्यांना चांगला आर्थिक लाभ मिळेल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. समाजामध्ये तुमची पद आणि प्रतिष्ठा वाढीस लागेल. वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या समस्या येतील. कुटुंबातील सर्व सदस्य हे आनंदी राहतील. कुटुंबातील सदस्यांसोबत तुम्ही आज संध्याकाळची वेळ घालवाल. आज एकाग्रतेनं आणि कठोर परिश्रम केल्यास तुम्हाला चांगलं यश हाती सापडेल. आज भविष्यामध्ये तुम्हाला एक मोठा आर्थिक लाभ होणार आहे त्याची कुणकुण लागेल. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला एक चांगली बातमी देखील ऐकायला मिळेल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गोड खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खास असणार आहे. आज तुम्हाला उत्पन्न लक्षात घेऊन खर्च करावा लागणार आहे. भविष्यामध्ये तुमची संपत्ती ही कमी होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांसोबत काही महत्त्वाचे क्षण तुम्ही घालवाल. नवविवाहित लोकांना वैवाहिक जीवनामध्ये चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही. वरिष्ठांचं तुम्हाला चांगलं सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या काही समस्या येतील. कुटुंबातील सर्व सदस्य तुमच्या एका निर्णयामुळे आज आनंदी होतील. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचं पूजन करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी काही पैसे तुम्ही गुंतवाल. एखाद्याला उधार दिलेले पैसे तुम्हाला आज परत मिळण्याची शक्यता कमी आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या मनामध्ये नसते विचार येतील. नफा कमावण्यामध्ये मात्र तुम्ही यशस्वी व्हाल. तुमचे विचार तुम्ही कोणासोबतही शेअर करू नका. तुम्ही पालकांसोबत तीर्थयात्रेला जाण्याची शक्यता आहे. नवविवाहित लोकांना त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये एक चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही एवढी चांगली बातमी ती असेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचा पाठ करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कुटुंबासोबत संवाद साधाल, ज्यामुळे तुमच्या मनावरचं ओझं हे हलकं होईल. व्यवसायामध्ये काही अडचणी येत असतील तर त्यापासून तुम्हाला आराम मिळेल. लव्ह लाईफ जगणाऱ्या लोकांमध्ये नवीन ऊर्जा संचारेल. तुम्हाला काही चांगल्या बातम्या या ऐकायला मिळतील. भावंडांसोबत तुम्ही वेळ घालवाल. काही जुन्या तक्रारी असतील तर त्या दूर होतील. कुटुंबामध्ये पार्टीचं आयोजन होईल. तुमच्या बहिणीच्या लग्नातील अडथळे दूर होतील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना लाडवाचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा दिवस हा संथ गतीने चालू राहील. व्यवसायासाठी बँक किंवा एखाद्या संस्थेकडनं पैसे उधार घेण्याचा तुम्ही विचार करत असाल तर काही काळ तुम्हाला वाट पाहावी लागेल. मुलांकडनं तुम्हाला निराशेचा सामना करावा लागेल. व्यवसायामध्ये कोणाचाही सल्ला तुम्ही घेऊ नका. तुमचं काम पूर्ण होणार नाही. धार्मिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढीस लागेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज राजकारणामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी चांगला दिवस राहील. तुमच्या बोलण्यामुळे तुम्हाला मान सन्मान मिळणं सुरुवात होईल. जोडीदारासोबत तुम्ही नवीन व्यवसाय सुरू कराल. परंतु व्यवसाय सुरू करताना तुम्ही भावाचा सल्ला अवश्य घ्या. मुलांकडनं तुम्हाला काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा व्यवसायातील समस्या सोडवण्यामध्ये जाईल. कुटुंबातील सदस्यांसाठी तुम्ही वेळ काढू शकणार नाही. त्यामुळे
आई तुमच्यावरती रागावेल. जुने कर्ज फेडण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. मोसमी आजारांचा मात्र तुम्हाला त्रास संभवतो. स्वतःची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. तुमच्या गोड बोलण्यामुळे तुम्हाला मान सन्मान मिळेल. जोडीदारासोबत तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू करू शकता. मुलांकडनं संध्याकाळी तुम्हाला एक गोड बातमी ऐकायला मिळेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र राहील. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी काही पैसे तुम्ही खर्च कराल. तुम्हाला आज आराम मिळेल. तुमचं उत्पन्न लक्षात घेऊनच तुम्ही पैसे खर्च करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये आर्थिक संकटांना सामोरं जावं लागणार नाही. तुमच्या भविष्यामध्ये काही आर्थिक संकट येऊ शकतात असे संकेत मिळत आहेत. आज इच्छुकांची लग्न जमतील. तुमच्या बहिणीच्या लग्नातील अडथळे दूर होतील. सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला आर्थिक लाभ होईल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज काळ्या कुत्र्याला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यवसायामध्ये उत्पन्नाचे विविध स्रोत मिळतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यामध्ये आज तुम्ही यशस्वी व्हाल. परदेशामध्ये व्यवसाय करणाऱ्यांना मात्र निराशा हाती येईल, त्यामुळे तुम्ही थोडे चिंतेमध्ये सापडाल. मुलांची प्रगती पाहून तुमचं मन हे प्रसन्न राहील. जोडीदारासोबत तुम्ही आज खरेदीला जाल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्याला जल अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आनंदाचा असेल. घरामध्ये काही शांततेचे क्षण तुम्ही घालवाल. आज तुमच्या समस्या संपुष्टामध्ये येतील. घरामध्ये थोडा वेळ तुम्ही घालवाल. घरी पाहुणे येतील. अचानक तुम्हाला धावपळ ही करावी लागू शकते. त्यावरती तुमचे थोडे पैसे देखील खर्च होतील. सासरच्या लोकांशी काही वाद झाले असतील तर ते आज संपुष्टामध्ये येतील. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दूर्वा अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी अत्यंत शुभ दिवस आहे. परंतु नवीन व्यवसाय सुरू करताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला मात्र अवश्य घ्या. व्यवसायामध्ये शत्रू तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. सामाजिक कार्यक्रमामध्ये तुम्ही स्वतःहून सहभागी व्हाल. आज तुमच्या कुटुंबामध्ये आनंद राहील. तुम्ही आज वडिलांचं म्हणणं शांतपणे ऐकून घ्या, कारण भविष्यामध्ये त्यानं तुम्हाला चांगला लाभ होईल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये अचानक तुम्हाला आर्थिक लाभ होईल. पैशांच्या समस्या तुम्ही अगदी सहजपणे सोडवाल. खाण्यापिण्याच्या सवयींवरती तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागेल. पोटाचे आजार वाढीस लागतील. तुम्ही आज सावध राहा. पैशातील काही भाग तुम्ही सेवेमध्ये खर्च कराल. तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.